काल परवा एक स्टेटमेंट केलं की दंग्याच्या पाठीमागे उच्चवर्णीय ब्राह्मण असतात. हे तुम्ही कुठल्या आधारावर बोललात? आज बाळासाहेबांनी जितकी पण आंदोलनं उभी केली असतील ते सगळ्यात पहिले गोविंद पानसरे, MM कलबुर्गी, गौरी लंकेश आणि नरेंद्र दाभोळकर हे जे रॅशनलिस्ट होते यांच्या हत्येनंतर जे आंदोलन असेल त्याच्यामध्ये मी कार्यकर्त्यांबरोबर सहभागी होतो. आणि जर तुम्ही दुसऱ्यांच्या पोरांना उतरत असाल तर त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून तुमचा पोरगा पण उतरा. तर बाबासाहेबांचा जो एक समतेचा संदेश होता, इक्वॅलिटी बिफोर लॉ, हा एक संदेश होता आणि सगळ्यांना समान नागरिकत्व मिळायला पाहिजे. आमचं राजकारण आहे ते सन्मानाचं आहे, स्वाभिमानाचं आहे, वंचितांना स्वतःची आयडेंटिटी रिप्रेझेंटेशन देण्याचं. पण माझा इकडचा व्यवस्थेचा प्रश्न आहे की आम्हाला एका जातीवाद्याच्या ब्रॅकेटमध्ये अडकवलं जात आहे आणि आम्ही जे वेगवेगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांवरती बोलतोय, संतोष बांगरांना त्यांचं स्टेटमेंट मागे घ्यायला लागलं, त्यांना माफी मागायला लागली. नमस्कार, मी विष्णू सानपानी. सरकार नामामध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. आज माझ्या सोबत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर. सुजात आंबेडकर एक पेशाने पत्रकार आहेत, याचबरोबर ते उत्तम कलाकार असून एक ड्रमर आहेत. याचबरोबर ते वंचित बहुजन आघाडीचे युवा नेतृत्व सुद्धा आहेत. त्यांच्यासोबत आज आपण खुला संवाद करणार आहोत. राजकीय व अन्य गोष्टीवर त्यांच्याशी मी गप्पा करणार आहे. सुजात, आपलं स्वागत आहे सरकार नामामध्ये. तुम्हाला माझा पहिला प्रश्न असा आहे की आता तुम्ही विदेशातलं तुमचं शिक्षण संपवून भारतात आलात, आता पूर्णवेळ राजकारण करायचं ठरवलंय का? ह्याचं उत्तर इतकं सोपं नाही आहे दादा. कारण आज ज्या समाजातनं मी येतो आणि आम्ही वंचित बहुजन आघाडीतनं ज्या समाजांचं नेतृत्व किंवा नेतृत्वापेक्षा प्रतिनिधित्व म्हणून जे उभं करायचं बघतोय, रिप्रेझेंटेशन ऑफ द डिप्रेस्ड क्लासेस ऑर द डिप्राइव्ड क्लासेस, जे आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून झालंय, ह्यांना अराजकीय किंवा अपॉलिटिकल राहण्याचं प्रिव्हिलेज कधीच मिळालं नाही आहे. आम्ही एका शाळेत गेलो, आम्ही उच्च शिक्षणात गेलो, आम्ही चांगल्या नोकऱ्या मिळवल्या, आम्ही वेगवेगळे स्पेसेस कॅप्चर केले, तर आमची ही अख्खी जर्नी इज पॉलिटिकल इन नेचर. सो तुमचा प्रवास राजकीय राहणार आहे का? तर मी ॲक्टिव्ह राजकारणात कुठलाही वंचित घटकातला माणूस उतरला नाही तरी त्याचा प्रवास राजकीयच राहतोय. कारण एव्हरी स्टेप तो जो घेतो, तो जे काय मिळवतो, तो जे काय अचीव्ह करतो, दॅट इट सेल्फ हा इकडच्या व्यवस्थेला, स्टेटस कोला चॅलेंज आहे. आणि म्हणून आमचा अख्खा प्रवास आणि आमचा एक्झिस्टन्सच राजकीय आहे असं मी मानतो. पण तुम्ही एक उत्तम ड्रमर कलाकार आहात, याचबरोबर तुम्ही पत्रकार सुद्धा आहात. तुम्ही मला वाटतं अनेक दिवस तुम्ही नोकरी सुद्धा केली. मात्र राजकारणच का, यासाठी आईने किंवा वडिलांनी कोणी आग्रह केला होता का? नाही, आई वडिलांचा बिलकुल आग्रह नव्हता ह्याच्यासाठी. मी बराच वेळ मेनस्ट्रीम मीडियामध्ये काम केलं आहे आणि मला मेनस्ट्रीम मीडियातल्या आतमधनं काम करताना लिमिटेशन्स जाणून आल्यात. पत्रकार म्हणून काम करत असताना माझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावरती जी गदा आली आहे ती इतकी मोठी गदा कधीच नव्हती आली. आणि तेच समजून घेत असताना मला कळलं की मीडिया हा इकडचा लिमिटेड स्पेस आहे आणि भारतातले पत्रकार कितीही ब्रिलियंट, कितीही सुशिक्षित, हुशार, एक्सप्रेसिव्ह आणि आउट ऑफ द बॉक्स थिंक करणारे असले तरी इकडचे मीडिया हाऊसेस काही ठराविक लोकांनी कंट्रोल केलेत. सो इकडच्या पत्रकारांना पण तो फ्रीडम खूप क्वचित मिळतो. सो मला ते कळलेलं की मला जर ज्या दिशेने काम करायचं असेल आणि ज्या मुद्द्यांवरती काम करायचं असेल त्याच्यावरती काम करणं चालू ठेवायचं असेल तर मीडिया हा स्पेस आपला नाही आहे माझ्यासाठी वैयक्तिक. आणि म्हणून मी त्याच्यापासून थोडा दूर झालो आणि प्रबुद्ध भारत ह्या माध्यमांमध्ये लिहायला लागलो, जो बाबासाहेब आंबेडकरांनी चालू केलेलं वृत्तपत्र होतं. आणि प्रबुद्ध भारतमध्ये काम करायला लागलो जिकडे मेनस्ट्रीम मीडियासारखा माझ्यावर रिस्ट्रिक्शन्स किंवा लिमिटेशन नव्हते. आणि एक व्यक्ती स्वातंत्र्य, लिहायचं बोलायचं स्वातंत्र्य आणि ज्या मुद्द्यांवरती आपल्याला काम करायचं त्या मुद्द्यांवरती काम करायला मिळणं हे तिथपासून झालेलं आहे. मग त्याच्यानंतर जेव्हा 2019ची निवडणूक अंगावर आगामी होती तेव्हा आम्हा सगळ्यांना कळलं की वंचित बहुजन आघाडी एक फॉर्मिडेबल ताकद म्हणून उभी राहत होती आणि महाराष्ट्राला एक तिसरा पर्याय म्हणून मिळत होता. आणि आम्हा सगळ्यांना हे कळलेलं की वंचित बहुजन आघाडी जशी ग्राउंडवरती स्ट्रॉंग आहे तसाच तिचा प्रेझेन्स डिजिटली किंवा ऑनलाईन पण ठेवायला पाहिजे. आणि माझा खरा ॲक्टिव्ह कॉन्ट्रीब्युशन वंचित बहुजन आघाडीला त्यांच्या सोशल मीडिया सेलमधनं काम बघण्यापासून चालू झालंय. नेमकं तुम्हाला राजकारणात फ्रंटला येऊन म्हणजे काम करायला आवडतं की पडद्यामागून, जसं की आता तुम्ही म्हणालात की सोशल मीडिया असो
किंवा डिजिटल जे काही साईट असो ती तुम्ही हाताळली, तर कुठल्या गोष्टीत जास्त इंटरेस्ट? माझा कुठल्या स्वरूपामध्ये काम करायचंय ह्याच्यावरती जास्त फोकस नाही आहे सध्या. मला काय काम करायचंय ह्याच्यावरती फोकस आहे. आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जितके पण महाराष्ट्रातले वंचित घटक आहेत, समूह आहेत, ज्यांना प्रतिनिधित्वच कधी मिळालं नाही, त्यांच्या प्रतिनिधित्वासाठी, त्यांना पॉलिटिकल पॉवर ॲक्सेस करण्यासाठी, किंवा आपण एक म्हणतो डेमोक्रेसीचं समाजकारण किंवा सोशलायझेशन ऑफ डेमोक्रेसी, की डेमोक्रेसी हे इकडच्या वंचित शोषित घटकांना एक मिअर टोकन राईट ऑफ वोटिंग, म्हणजे सिम्बॉलिक टोकन म्हणून वोटिंग म्हणून नाही मिळालं पाहिजे, पण त्यांना ॲक्च्युअल पॉलिटिकल पॉवर पण मिळायला पाहिजे, ज्यांनी ते स्वतःचं जीवनघडण बदलू शकतात. स्टेट फंड्स आणि पॉलिसी डिसिजन्सनी जो मागास समाज आहे त्याला पुढारू शकतात. आणि ते काम करायला मी ज्या पद्धतीने त्यांना माझी गरज आहे आणि ज्या पद्धतीने वंचितला माझी गरज आहे त्या पद्धतीने उभा राहीन. ते बॅकएंडला असेल, पडद्यामागे असेल, किंवा खांद्याला खांद्या लावून कुठल्याही आंदोलनात फोरफ्रंटला असेल. आणि माझा नेहमी सहभाग किंवा पार्टिसिपेशन त्या स्वरूपात लोकांना दिसत राहील. सुजात, तुम्ही तुमचे जे अलीकडच्या काळातले स्टेटमेंट बघितले तर तुम्ही थेट बोलता. आता तुम्ही काल परवा एक स्टेटमेंट केलं की दंग्याच्या पाठीमागे उच्चवर्णीय ब्राह्मण असतात. हे तुम्ही कुठल्या आधारावर बोललात? हे मी आत्तापर्यंत भारतात झालेल्या सगळ्या दंग्यांच्या आधारावरनं बोललोय. बाबरी मस्जिद असो, तुम्ही काढून बघा हेट स्पीचेस कोणाचे होते, दंगल कोणी पेटवलेली, आणि सगळी बहुजन पोरं मस्जिदीवरती हल्ला बोलून गेलेली. त्याच्याहून तुम्ही उत्कृष्ट उदाहरण बघितलं. आणि माझं जे स्टेटमेंट होतं की उच्चवर्णीय लोक ब्राह्मण लोक दंगल पेटवतात आणि त्याच्यात बहुजन पोरं समावेश होतात, ह्याचं तुम्ही जर हिस्टॉरिकल एक अँगल बघितलं असेल तर भारतातली सगळ्यात मोठी हिंदुत्वाची लाट ही बाबरी मस्जिदपासून चालू झाली. ती का चालू झाली? कारण त्याच्या 2 वर्ष आधी मंडल कमिशन लागू झालेलं. मंडल कमिशन नंतर बराचसा इकडचा जो हिंदू होता भारतातला, त्याला एक स्ट्रॉंग ओबीसी किंवा बहुजन आयडेंटिटी मिळालेली. ते इकडच्या RSS आणि भाजपला पटलं नव्हतं, पचलं पण नव्हतं. त्याच्यामुळे LK अडवाणी यांनी एक मोठ्या प्रमाणावरती मंडलच्या विरुद्ध कमंडल अशी मुवमेंट चालू केली आणि बाबरी मस्जिद वरती ती रथयात्रा चालू केली. आता कुठल्या जातीचे कुठली पोरं आणि कुठल्या जातींना हिंदुत्ववादामध्ये अडकवायचंय हे ह्या एक आपण हिस्टॉरिकल प्रसंग बघितला तर त्यातनं क्लिअर होतं की मंडल कमिशन मधनं एक बहुजन आयडेंटिटी निर्माण झाली. ती बहुजन आयडेंटिटी निर्माण झालेली सरळ सरळ हिंदुत्वाचं राजकारण करणाऱ्या भाजप किंवा RSSला पटत नव्हतं. त्यांना ती बहुजन आयडेंटिटी तोडायची होती. तर ती कशी तोडायची? तर हिंदुत्वाची लाट करून. हिंदुत्वाची लाट त्यांना कशी निर्माण करता आली? तर बाबरी मस्जिदवरती रथयात्रा नेऊन. हे एक एक्झाम्पल झालं. त्याच्यानंतरचं पुढचं उदाहरण द्यायचं असेल तर मी खूप लांबचं नाही, भीमा कोरेगावचं उदाहरण देईन. शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या नावावरती जुळा केलेली मराठा समाजातली, कुणबी समाजातली पोरं, त्यांना भडकवलं 2 ब्राह्मणांनी, मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे, आणि हल्ला करायला लावला दलित बहुजनांवर, भीमा कोरेगाव विजयस्तंभावर. हे एक उदाहरण झालं. आणि त्याच्याहून मोठं उदाहरण एक तुम्हाला बघायचं असेल तर सरळ सरळ मी ज्यांना कोणाला माझ्या वक्तव्याशी प्रॉब्लेम आहे, हेट स्पीचेस बाय हिंदू लीडर्स गुगल करा आणि कास्ट अनालिसिस करा. गुगलच्या फ्रंट पेजवरती किती नाव येतं त्यांचा, आणि तुम्हाला माझ्या वक्तव्याचं सरळ सरळ उत्तर मिळून जाईल. एक खूप रिसेंट उदाहरण द्यायचं असेल तर आता NRC-CAA जेव्हा प्रोटेस्ट चालू होता आणि दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावरती शाहीन बाग उभी राहिलेली, त्या शाहीन बागमध्ये भाजपच्या ब्राह्मण नेतृत्वांनी असं वक्तव्य केलेलं की देश के गद्दारों को गोली मारो सालो को. ह्यांचंच वक्तव्य असं असतं की इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा, नहीं तो काट डालेंगे. प्यार मांगोगे तो खीर देंगे, कश्मीर मांगोगे तो चीर देंगे. अशी ही भडकाऊ भाषणं नुसती मी तुम्हाला, आता माझ्यावरती आरोप होत आहेत की मी ब्राह्मणांना टार्गेट करतोय, तर मी उलटा प्रश्न जनतेला विचारतो. मी तुम्हाला 4-5 स्टेटमेंट सांगितली आहेत, नुसती गुगल करा, त्याच्या मागे कोणाचं नाव येतं बघा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल. तुम्ही स्टेटमेंटने उत्तर देताय का? मी स्टेटमेंटला एका एक्सरसाइजनी उत्तर देतोय, एका एक्सपेरिमेंटनी उत्तर देतोय.
आता अलीकडेच तुम्ही आणि ह्याचं नुसतं उदाहरण इतकं होतं की माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः एक्सपेरिमेंट करून बघा बरोबर. आणि मग तुम्हाला उत्तर मिळून जातील. आता तुम्ही काल परवा हे जे काही स्टेटमेंट केलं त्यावर मनसेकडून प्रतिक्रिया आली की बाळासाहेबांनी सुजातवर काय संस्कार केले हे दिसत आहेत, अशी एक टीका केलेली मनसेकडून. हम्म. जे तुम्ही भोंग्यावर बोललेत आणि ब्राह्मण हे दंग्याच्या पाठीमागे असतात या प्रश्नावर त्याकडे कसं बघता? मी इग्नोर करणार आहे याला. खरं ह्याच्या एक्सप्लेनेशन मध्ये मला जायचं नाही, पण तुम्ही आता विचारलं तर मी एक सांगतो. राज ठाकरेंच्या विरुद्ध जे वक्तव्य माझं झालेलं ते इकडनंच होतं की मी दोन नेत्यांमध्ये सरळ सरळ फरक बघतोय. बर. बाळासाहेबांनी जितके पण आंदोलनं पुकारली आहेत, जितकी पण आंदोलनं छेडली आहेत आणि इकडच्या व्यवस्थेला चॅलेंज दिलाय, त्या व्यवस्थेमध्ये त्यांनी एकही आंदोलन असं उभं केलं नाही ज्याच्यामध्ये त्यांना इकडच्या बहुजन पोरांवरती केसेस किंवा इकडच्या गोरगरिबांवरती केसेस पडताना दिसतील. बाळासाहेबांचा हा नेहमी हाच उद्देश राहिला होता की इकडच्या वंचित घटकांना जास्तीत जास्त कसं वाचवता येईल. कोम्बिंग ऑपरेशन जेव्हा भीमा कोरेगाव नंतर झालेलं तेव्हा एक मोठ्या पातळीवरती वकिलांची टीम उभी केलेली. आणि त्याहून पुढे मी जाऊन सांगतो की आज बाळासाहेबांनी जितकी पण आंदोलनं उभी केली असतील ते सगळ्यात पहिले गोविंद पानसरे, MM कलबुर्गी, गौरी लंकेश आणि नरेंद्र दाभोळकर हे जे रॅशनलिस्ट होते ह्यांच्या हत्येनंतर जे आंदोलन असेल त्याच्यामध्ये मी कार्यकर्त्यांबरोबर सहभागी होतो. भीमा कोरेगावच्या नंतर जो विजयस्तंभावरती मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटेंनी हल्ला केला त्याच्या विरुद्ध 3 जानेवारीला जो बंद होता त्याच्यात मी सहभागी होतो. NRC CAAच्या प्रत्येक आंदोलनामध्ये मी सहभागी होतो. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की आज ज्या आंदोलनामध्ये बाळासाहेबांना वाटेल की मी उतरू नये तिकडे ते दुसऱ्यांच्या पोरांना पण नाही उतरवणार आहेत. आणि ह्याच्यावरनं माझा राग होता आणि ह्याच्यावरनं माझं स्टेटमेंट होतं की तुमचा अजून एक प्रश्नाचं उत्तर देऊनच टाकतो की ते स्टेटमेंट काय होतं. माझा राग सरळ सरळ अमित ठाकरेंवरती नाहीच आहे. माझं ते एक म्हणण्याची पद्धत होती, एक मेटाफोर होता आणि तो राज ठाकरेंना एक मेटाफोर होता की साहेब जर तुमचा मुलगा उतरत नसेल तर तुम्ही दुसऱ्यांच्या मुलांना उतरू नका. आणि जर तुम्ही दुसऱ्यांच्या पोरांना उतरत असाल तर त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून तुमचा पोरगा पण उतरा. कारण आपण बघितलं असेल तर कितीतरी इकडची पोरं आहेत, बहुजन पोरं आहेत, दलित पोरं आहेत, मुसलमान पोरं आहेत ज्यांच्यावरती एका आंदोलनानंतर केस लागते. आयुष्य कोर्ट कचेरीच्या चक्रांमध्ये जातं, पोलिसांकडे जाऊन नोटिसेस साईन करण्यात जातात, पोलीस स्टेशनला चक्रा मारून साईन करण्यात जातात. चांगली नोकरी मिळाली तर केस चालू असते म्हणून ती हातातली नोकरी जाते. उच्च शिक्षणाची संधी मिळत नाही कारण पोलीस स्टेशनमध्ये केसेस चालू असतात. आणि माझं म्हणणं आहे की ह्या सगळ्यासाठी बहुजन पोरच का मिळतात तुम्हाला? हा ऑलरेडी एक मागासलेला समाज आहे. आज ह्याच्यातले 2nd जनरेशन 3rd जनरेशन लर्नर्स आहेत जे इकडच्या ब्राह्मण व्यवस्थेला त्यांच्या आर्टिक्युलेशननी, त्यांच्या इंटेलेक्च्युअल कपॅसिटीजनी, त्यांच्या हुशारीनी चॅलेंज करतायत आणि एक स्पेसेस कॅप्चर करतायत ज्या आम्हाला कधीच ऍक्सेसेबल नव्हत्या. तर तुम्ही आता दंग्यावरनं ह्यांना कोर्ट केसेसमध्ये अडकून ह्यांचं भविष्य इकडे लॉकअप करून टाकताय आणि मी त्याच्या विरुद्ध बोलतोय. भोंगे आणि आझाद हे खरंच इतके महत्त्वाचे विषय आहेत का? तुम्ही आता विदेशात असता, म्हणजे विदेशात शिक्षणानिमित्त गेलात, तिकडची परिस्थिती कशी असते नेमकी? भोंगे आणि आझाद हा माझ्या मते महत्त्वाचा विषय नाहीये ज्या पद्धतीने आज मीडिया त्याला दाखवतोय. आणि त्याच्याचमुळे मी बोललेलो की कोणीही आज भोंगे आणि आझाद हा नॉन इश्यू झालाय. म्हणजे मी खास करून तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं असेल तर कोविड आणि लॉकडाऊन नंतर भारत, महाराष्ट्र एका खूप अवघड परिस्थितीतनं गेलाय. आज आपल्याकडे सरळ सरळ प्रश्न जे दिसत आहेत की कोविडमुळे जे आर्थिक नुकसान झालं ते परत उभं कसं करणार आहोत. कितीतरी मायग्रंट लेबर्स डिस्प्लेस झालेत, त्यांचं पुढे काय होणार आहे. जे घटक होते ज्यांचं हातावरती पोट चालायचं त्यांचं कोविड नंतर किती नुकसान झालंय ह्याचा कोणीतरी डेटा काढून त्यांना गव्हर्नमेंटनी पॉलिसीज दिल्यात का त्यांना त्यांची परिस्थिती सुधारायला. ह्याच्यावरनं कोणी न बोलता जर आज हिंदू, मुसलमान, भोंगे, आझाद ह्याच्यावरती अडकत असेल तर त्याच्या विरुद्ध मी बोलतच राहणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मताचा आणि विचारांचा कुठला प्रभाव झालाय आपल्यावर? मी एकटाच नाहीये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतांचा किंवा विचारांच्या प्रभावाखाली काम करतोय. आज बरेच लोक, बरेच कार्यकर्ते, नेते, ऍक्टिव्हिस्ट, अकॅडमिशियन्स हे बाबासाहेबांच्या वेगवेगळ्या विचारांवरती चाललेले आहेत आणि वेगवेगळ्या दिशेंमध्ये ते आपापल्या क्षेत्रामध्ये बाबासाहेबांचा जो विचार होता आणि जी मतं होती त्याची अंमलबजावणी करायचा प्रयत्न करतात. डायरेक्टली तुम्ही मला विचारलं तर बाबासाहेबांचा जो एक समतेचा संदेश होता, इक्वॅलिटी बिफोर लॉ, हा एक संदेश होता आणि सगळ्यांना समान नागरिकत्व मिळायला पाहिजे हा एक जो संदेश होता,
ह्याच्यावरती आत्ता तरी वंचित बहुजन आघाडी आणि मी सगळ्यात जास्त काम करतोय. वेअर एव्हरीबडी इज इक्वल बिफोर द लॉ. नोबडी शुड बी डिप्राईव्ड राईट्सपासून, म्हणजे कोणीही त्यांच्या संध्यांपासून, ग्रोथच्या अपॉर्च्युनिटीजपासून, मानवी अधिकारांपासून, त्यांच्या मूलभूत हक्कांपासून, पोटापाण्याच्या प्रश्नांपासून वंचित नाही राहिलं पाहिजे. समानता आली पाहिजे. या विचारांवरती आम्ही सगळ्यात जास्त आत्ता तरी काम करतोय. मायावतीची एकेकाळी युपीमध्ये सत्ता होती, मात्र त्यांचा यात रिसेंटली जी निवडणूक झाली त्यात पराभव झाला. असं वाटतं का की दलित राजकारण संपतंय? जर तुम्ही युपीचं मला विचारलं ना सर, तर मी नुसतं मायावतींबद्दल नाही बोलणार किंवा युपीबद्दल नाही बोलणार. युपीच्या इलेक्शनमधनं एक मला आलं की दलित इंडिपेंडंट राजकारण संपत नाही तर लोकतंत्र संपतंय. कारण जर आपण युपीचा ह्याच्या आधी बघितलं असेल तर युपीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. शेतकऱ्यांचं आंदोलन हे युपीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मास मोबिलायझेशन झालेलं, सक्सेस झालेलं. त्याच्यानंतर कोविडची जी सेकंड वेव्ह होती, जी 2021च्या एप्रिलमध्ये चालू झाली, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त लॉस ऑफ लाईफ हा युपीमध्ये झाला, जिकडे आपण सगळ्यांनी अंगावर काटा येणारी दृष्ट बघितली, जिकडे गंगेचं कोर हे चितांमध्ये उभं होतं. आणि माझं म्हणणं आहे की जर ह्याचा परिणाम डायरेक्ट इलेक्शनवरती किंवा तिकडच्या सरकारला त्याचा इलेक्टोरल पेनल्टी नसेल बसत, तर खरं लोकतंत्र धोक्यात आहे, इंडिपेंडंट दलित राजकारण नाही. महाराष्ट्रात तसं जर आपण बघितलं तर दलित राजकारणाला एवढं यश मिळालंच नाही. याच्यामध्ये काही बदल होईल का? हे बघा, मी नाही म्हणणार की महाराष्ट्रामध्ये दलित राजकारणाला यश मिळालंच नाही. आज तुम्ही सगळीकडे बघितलं तर महाराष्ट्र हा सोशल इंजिनिअरिंगचा प्लॅटफॉर्म धरला जातो आणि इंडिपेंडंट मुवमेंट्स, त्या LGBTQ मुवमेंट्स असतील, दलित राजकारणाच्या मुवमेंट्स असतील, इंडिजिनियस ट्रायबल राईट्स किंवा लँड राईट्सच्या मुवमेंट असतील, हे सगळे महाराष्ट्राकडे डोळे लावून बघतात की महाराष्ट्रामधल्या सोशल मुवमेंट कुठे चाललेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे जे सोशल इंजिनिअरिंग झालंय, जे इंडिपेंडंट पॉलिटिक्सचे एक्सपेरिमेंट झालेत, हे अपयशी आहेत असं नाही म्हणणार, पण आपण ह्यांना ॲज अ होल पॉलिटिकल एक्सपेरिमेंट आणि एका इलेक्शनच्या निकषावरती जज नाही करू शकत. हे सोशल इंजिनिअरिंग आहे, जे एक 100-150 वर्षाचा सोशल प्रोसेस आहे बदलावाची, आणि ती हळूहळू हळूहळू होतीच राहते. म्हणजे ती अक्षरशः महात्मा फुलेंपासून चालू झाली आणि आज ती तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये शेवटच्या टोकाला टिपलेली दिसतेय. आणि त्याचं सत्तापलट होणं, ह्याला पण एक थोडा वेळ लागेल. ते पब्लिक कॉन्शियसमध्ये ते विचार येणं, लोकांनी ते ऍक्सेप्ट करणं आणि त्या विचारांवरनं झालेल्या परिवर्तनावरती अंमलबजावणी होणं, ह्याला एक खूप मोठा कालावधी लागणार आहे. आणि आम्ही सगळे ज्या चळवळीमध्ये आहोत, आम्ही सगळे तयारी ठेवून आहोत की इतका कालावधी लागणार आहे. आम्ही कोणी घाईमध्ये, जल्दबाजीमध्ये स्वतःला निकालात नाही काढणार किंवा हे पण नाही म्हणणार की आमची लढाई अयशस्वी आहे. आम्हाला माहिती आहे ती किती लांब लढाई आहे आणि आम्ही त्याची तयारी ठेवून आहोत. सुजात, तुम्ही नेहमी प्रस्थापितांच्या राजकारणाबद्दल टीका टिप्पणी करता. समविचारी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. आंबेडकरी संघटना ह्या तुकड्या तुकड्यामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब वारंवार म्हणतात की बाळासाहेबांनी या सर्व संघटनेचं नेतृत्व करावं. बाळासाहेबांकडून असं काही इनिशिएटिव्ह फार काही दिसत नाहीत, पण सुजात आंबेडकर यामध्ये काही बदल करेल का? हे बघा, ह्याचं उत्तर सोपं आहे. 2019चा आपण निवडणुकींचा डेटा बघितला तर आपल्याला कळेल किती इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरनंच किती पक्ष उभे राहिलेले, किती आंबेडकरी महाराष्ट्रातले गटतट उभे राहिलेले निवडणुकीला. तुम्ही जर डेटा बघितला तर वंचितच्या 5 सीटा जर टॉपच्या घेतल्या तर त्या टॉप 5 सीटांवरती जे मतदान मिळाले ते दुप्पट तिप्पट ह्या सगळ्या आंबेडकरी गटांचं एकत्रीकरण केल्यावर मतं जास्त मिळाली आहेत. सो आज आंबेडकरी हे जे गटतट आहेत ते 10-12 नेते आणि त्याच्या मागे त्यांचे 5-6 चाहते एवढेच राहिलेत. त्यांच्या मागे मास आहे तर नाही, त्यांच्या मागे पब्लिक सपोर्ट आहे तर नाही, त्यांच्या मागे स्ट्रक्चरल बांधणी आहे किंवा आयडिओलॉजिकल विजन आहे तेही नाही. तर आज लोक वंचित बरोबर आहेत, पण काही आंबेडकरी गटतट ज्यांना वंचितचं आयडिओलॉजी पटत नाही किंवा वंचित बहुजन आघाडीची भूमिका पटत नाही, त्यांना त्यांचं स्वतंत्र राजकारण करण्याचं अधिकार आहेच आणि त्यांना वंचितमध्ये यायची काहीही जबरदस्ती कोणी दिली नाहीये. पण लोकांना कळलं की आज सपोर्ट कोणाकडे, मास कोणाकडे, आणि
इंडिपेंडंट फ्लरिशिंग डेमोक्रेसीसाठी हे गटतट पण महत्वाचे आहेत. बरं, जर इतर संघटनांनी इच्छा दर्शवली की वंचित बहुजन आघाडीसोबत म्हणजेच RPI आठवले साहेबांचा, त्यांनी जर इच्छा व्यक्त केली तर वंचितमध्ये त्यांना स्वागत असेल का त्यांचं? असेल, पण त्यांनी सगळ्यात पहिले भाजप सोडावी. दॅट इज बेअर मिनिमम. बरोबर. आणि त्याच्यानंतर आमची राज्यकारिणीची मीटिंग करावी आणि राज्यकारिणी ठरवेल काय करायचं त्यांच्याबरोबर. मी वंचितचा पदाधिकारी नाहीये, सो हा माझा डिसिजन नाहीच आहे. बरोबर आहे. MIM सोबत आपली युती होती, आता MIM सोबत तुमची युती तुटली. त्यांनी आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितलं की बाबा आम्हालाही तुमच्यात सामील करून घ्या. तशी काहीची तुमची काही कोणत्या पक्षाशी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत त्यासाठी काही बोलणी सुरू आहेत का? हो, आमची भाजप विरुद्ध एक आघाडी उभी करणं ह्याच्यावरती प्रयत्न कायम चालूच आहेत. पण त्याच्यामध्ये एकच होतं की आम्ही जे म्हणतो की आमचं राजकारण आहे ते सन्मानाचं आहे, स्वाभिमानाचं आहे, वंचितांना स्वतःची आयडेंटिटी रिप्रेझेंटेशन देण्याचं आहे. आणि जर युती होत असताना सीट वाटी आमचं राजकारण आहे ते सन्मानाचं आहे, स्वाभिमानाचं आहे, वंचितांना स्वतःची आयडेंटिटी रिप्रेझेंटेशन देण्याचं आहे, तर ते होताना अवघड दिसते. पण आमचा सगळ्यांना एकत्र घेऊन चालण्याचा प्रयत्न कायम चालूच राहतोय. जाती पाती धर्म याच्या पलीकडे जाऊन अरविंद केजरीवालांनी विकासाचं विजन दाखवलं आणि देशातील एक महत्त्वाचे 2 राज्य त्यांनी काबीज केले. वंचितचं काय विजन आहे की तशा प्रकारचं महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापने करण्यासाठी काही असं काही ठरवलंय का? वंचितचं पण त्याच दिशेने विकास आणि डेव्हलपमेंट ह्याच्यावरती बोलणं चालू आहे. जर तुम्ही 2019चा विधानसभेचा जाहीरनामा बघितला वंचितचा, तर सगळ्यात मोठा जो जाहीरनामा होता तो वंचित बहुजन आघाडीचा होता, ज्याच्यामध्ये आम्ही शिक्षणाबद्दल मागणी केली की KG to PG. ही वंचित बहुजन आघाडीने तेव्हा मागणी केली की KG to PG क्वालिटी आणि इक्वल एज्युकेशन ही सरकारची किंवा स्टेटची रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे. आणि त्या मागणीचा तुम्हाला डायरेक्ट जर कुठे फटका दिसत असेल, तुम्हाला सांगू इच्छितो की आज रिझर्वेशनच्या भोवती एक मोठा रिझर्वेशनच्या विरोधात आवाज उठतोय. आणि त्याच्यामध्ये वंचितचं तेव्हाच जाहीरनाम्यामध्ये म्हणणं होतं की तुम्हाला रिझर्वेशन हा प्रॉब्लेम वाटतोय, पण रिझर्वेशन हा प्रॉब्लेमच नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की नंबर ऑफ सीट्सच कमी आहेत. आणि आमचं हे तेव्हा एक विजन महत्वाची वंचित बहुजन आघाडीची जी होती, जी आंबेडकर वादामध्ये पण बसते, ते म्हणजे शिक्षणावरती फोकस. KG to PG सर्वांना मोफत, इक्वल आणि क्वालिटी एज्युकेशन द्यायचं. आणि जर तर सरकारने दिलं असतं तर तुम्हाला आज युक्रेनमध्ये MBBS स्टुडंट्स अडकलेले सापडलेच नसते. त्याच्याहून महत्त्वाचा मुद्दा होता की 2019 आणि 2020 बघितलं तुम्ही तर एक गंमतशीर महाराष्ट्रात परिस्थिती होती की जेव्हा पश्चिम महाराष्ट्र पुरात होता आणि मराठवाडा विदर्भ दुष्काळात होता. वंचित बहुजन आघाडीने तेव्हाच एक मागणी केलेली की नदी जोड प्रकल्प आम्ही अंमलात आणू, जेणेकरून महाराष्ट्रातले जितके पण महत्त्वाचे डॅम्स आहेत त्यांना इरिगेशन स्कीम्सनी कनेक्ट करून पाणी फिरवता येईल. आणि ज्या भागात एक्सेस पाणी आहे किंवा जास्त पाणी आहे तिकडनं दुष्काळी भागात लवकरात लवकर पाणी पुरवठा पोचवता येईल, ह्याच्यावरती एक मागणी होती. आज मुंबई जी आहे ती आगरी कोळ्यांची मुंबई न राहता, वंचितांची किंवा कष्टकऱ्यांची मुंबई न राहता एक बिल्डर लॉबींची मुंबई झाली. ती परत तुम्ही बघाल की आज शिवसेना आगरी कोळ्यांचं एक प्रतिनिधित्व म्हणून स्वतःला उभं करतं, पण कोस्टल रोड्स खाली त्यांनाच डिस्प्लेस केलंय. ह्याच्या विरुद्ध एक वंचित बहुजन आघाडीची एक मोठी मागणी होती. आणि अशा वेगवेगळ्या विषयावरती हेल्थकेअर असेल, एज्युकेशन असेल, बेरोजगारी असेल, एम्प्लॉयमेंट असेल, ह्याच्यावरती वेगवेगळ्या विषयांवरती वंचित बहुजन आघाडी नेहमीच बोलत राहते. पण माझा इकडचा व्यवस्थेचा प्रश्न आहे की आम्हाला एका जातीवाद्याच्या ब्रॅकेटमध्ये अडकवलं जात आहे आणि आम्ही जे वेगवेगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांवरती बोलतोय ह्याच्यावरती दुर्लक्ष केलं जातंय. नक्कीच. देशामध्ये आपण बघितलं की अरविंद केजरीवालांचा वाढता प्रभाव, त्यांनी 2 राज्यात सत्ता मिळवली आहे. कुठेतरी नरेंद्र मोदी यांना अरविंद केजरीवाल पर्याय ठरू शकतील? अरविंद केजरीवालांनी आता जे पंजाबमध्ये करून दाखवलं ते क्रेडिटेबलच होतं. दिल्लीमध्ये त्यांनी एक उत्कृष्ट डेव्हलपमेंटचं मॉडेल आपल्यासमोर प्रेझेंट केलंय. पण आज अरविंद केजरीवालांच्या समोर नुसतं एकच आव्हान आहे की आप हा बऱ्यापैकी नवा पक्ष आहे आणि त्यांची इतर राज्यांमध्ये त्या मोठ्या स्तरीवरती पोच नाही आहे. आणि बाकीचे जे इकडचे इस्पेशली काँग्रेससारखे पॉवर हंग्री पक्ष आहेत
ते अरविंद केजरीवालांना खरंच सपोर्ट करतील का, माझा इथपासून प्रश्न आहे. कारण काँग्रेसनी अरविंद केजरीवालांना पण कधीतरी बी टीम ठरवलेलं. सो अरविंद केजरीवालांना जर मोदींना सामोरे जायचं असेल तर त्यांना बाकीच्या इतर पक्षांचा सपोर्ट लागणार आहे. आणि ते मला काँग्रेससारखे पक्ष पॉवर शेअर करतील का तर नाही वाटत. बी टीमवरनं आठवलं की सातत्याने वंचित बहुजन आघाडीवर टीका होते. आताही शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगरांनी तुमच्यावर टीका केली की बाळासाहेबांनी मागच्या निवडणुकीमध्ये 1,000 कोटी घेतले, हेलिकॉप्टरने प्रचार केला. असे आरोप नेमके सातत्याने का होतात वंचितवर? जातीवाद. एक नवीन पक्ष उभा राहतोय, वेगवेगळ्या 18 पगड जातींचं रिप्रेझेंटेशन करतोय, इकडच्या वंचित समाजांना आवाज देतोय, इकडच्या प्रस्थापितांना पचत नाही. आमच्यावरती जो आरोप लावता येईल तो लावता येईल, जो माणूस उठून बोलतोय तो बोलतोय. संतोष बांगरांना त्यांचं स्टेटमेंट मागे घ्यायला लागलं, त्यांना माफी मागायला लागली. पण अजून उद्या परवा कोणतरी तिसरा माणूस उठून आरोप करेल. कारण आज हे जे सोशल इंजिनिअरिंग आहे ते इकडच्या प्रस्थापितांना पटतच नाही. सो आमच्यावरती जो आरोप लावता येईल तो लावता येतोय. बांगरांनी काय, इकडच्या बऱ्याच एस्टॅब्लिश्ड पत्रकारांनी पण हा आरोप लावलेला, पण कोणी पुरावे देऊन सिद्ध नाही करू शकलं. सो मुद्दा एवढाच आहे की हे आरोप होत राहतील आणि हे चिखलफेकीचं चीप राजकारण आहे एवढंच म्हणतो. आणि प्रश्नांना उत्तर देता नसेल येत, डिबेटमध्ये सामोरे नसेल करता येत, आमच्या मुद्द्यांवरती तुमच्याकडे उत्तरं नसतील, तर असा काहीतरी खेळ चालू राहील हे जनतेने समजून घ्यावं. आता जे की राज्याच्या सत्तेमध्ये 3 प्रमुख पक्ष आणि विरोधामध्ये भाजप आहे, यांच्यामध्ये रोज यांचे नवीन आरोप प्रत्यारोप हे सगळं सुरू आहे. याकडे तुम्ही कसं बघता? गोलमाल हेराफेरी, आरोप करायचे, प्रतिआरोप करायचे, कन्व्हिनियंटली सेक्युलरिझम हिंदुत्वाचं राजकारण करायचं, मग स्वतःचा स्टान्स बदलायचा आणि लोकांना गुमराह करायचं, जेणेकरून लोक खरे प्रश्न विचारतच नाहीत. आज जर कोणी कुठलाही पक्ष असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, शिवसेना असो किंवा भाजप असो, त्यांचे कुठलेही प्रतिनिधित्व समोर आले आणि लोकांनी विचारलं भुकमारीवरती बोला, आमच्या शिक्षणाचं काय होतंय बोला, तुम्ही जी आश्वासनं दिलेली त्याचं काय होतंय सांगा. आज आपल्याला कोविड नंतर हेल्थकेअर सिस्टीम किती कमजोर आहे हे दिसलं. त्याच्यावरती तुम्ही कोविड नंतर परत काय झालं तर ती हेल्थकेअर सिस्टीम उभी करायला काय केलंय सांगा. म्हणजे मायग्रंट लेबर्स इकडनं परत निघून गेले, त्यांना त्यांचा डेटा तरी आहे का सांगा, त्यांना मदत काय काय केलेली सांगा. आज जितके पण बिझनेसेस, एंटरप्राइजेस, धंदे ज्यांचं लॉकडाऊनमध्ये बंद पडले किंवा मोठ्या स्तरावरती नुकसान झालंय, त्यांची परत पुनर्उभारणी करण्यासाठी तुम्ही काय केलंय सांगा. शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय त्याच्यावरती काय केलंय सांगा. हे प्रश्न विचारली तर ह्यांच्याकडे उत्तरं नाहीत, तर चिखलफेक कॉन्स्टंटली चालू राहते. याच दरम्यानच्या काळात म्हणजे काही युवा नेतृत्व सुद्धा या सत्तेमध्ये आहेत किंवा राजकारणात सक्रिय झालेत, तुमच्या समवयस्क आहेत, त्यांच्याशी कशी बोलणं किंवा संवाद होतो तुमचा? अधनमधनं संवाद झालाय. जितका संवाद आहे त्याच्याहून जास्त संवाद पुढे होईल, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेट होत राहील एवढी अपेक्षा. त्यांच्याशी कुठल्या मुद्द्यावर चर्चा करायला आवडेल? कोणत्याही राजकारण किंवा समाजकारण असा विषय की दोन इवन अपोजिंग व्ह्यूजची लोक बसली आणि दुसऱ्यांचं डिफरन्स ऑफ ओपिनियन टॉलरेट करून एक कन्स्ट्रक्टिव्ह चर्चा करायची ठरली तर ती कन्स्ट्रक्टिव्ह चर्चा होऊ शकते. पण जर ते TV डिबेट्समध्ये अडकून राहिलं तर ती चर्चा कधीच नाही होणार. तुम्हाला काय वाटतं, हे महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष पूर्ण करेल का? अनफॉर्च्युनेटली हो, पण महाविकास आघाडीचं सरकार हे पूर्ण करेल. आणि माझं टेन्शन ते पूर्ण करण्यावरती नाही आहे. माझं टेन्शन आहे की ह्यांचा 5 वर्षाचा कालावधी संपला की राष्ट्रवादी शिवसेना कुठल्या बाजूला उडी मारतात, माझं टेन्शन ह्याच्यावरती जास्त आहे. बाळासाहेब आंबेडकर सोडले तर तुम्हाला इतर राज्यातला किंवा देशातला कुठला नेता असा प्रभावी करतो? असे इकडचे बरेच नेते किंवा पुढारी आहेत ज्यांच्याकडनं बऱ्याच छोट्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. फॉर एक्झाम्पल, आता कितीही झालं तरी VP सिंग हे आपल्या सगळ्यांसमोर एक मोठा आदर्श होतेच. इकडच्या कितीतरी लोकांनी, कांचीराम असतील, राजू शेट्टी असतील, यांनी ग्राउंड नेटवर्किंग आणि कार्यकर्त्यांमध्ये जाऊन काम करणं किती महत्त्वाचं असतं हे आपल्या सगळ्यांना शिकवलंय.
सुप्रियाताई सारख्या एक खूप वेल रेड नेतृत्व असेल, त्यांचा पार्लमेंटमधला परफॉर्मन्स हा सगळ्यांना आपल्यासमोर आदर्श आहे. असाउद्दीन ओवैसींसारखं एक वेल रेड आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व जेव्हा पार्लमेंटमध्ये बोलतं लोकसभेत, तेव्हा आपल्या सगळ्यांना ऐकायची इच्छा होते की हे काय बोलतायत. अरविंद केजरीवालांनी आपल्यासमोर एक डेव्हलपमेंटचा चांगला मॉडेल उभा केलाय. अरविंद केजरीवालांच्याच पक्षामध्ये आतिशी मार्लेना ज्या आहेत, त्यांनी एक एज्युकेशनचं उत्कृष्ट मॉडेल लोकांसमोर उभं करून दाखवलंय. त्यापुढे जाताना असे बरेच नेते आहेत ज्यांच्याकडनं छोट्या छोट्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. शशी थरूर सारखे एक खूप वेल रेड नेतृत्व आहेत. असे बरेच नेतृत्व आहेत, नेते आहेत, त्यांच्याकडनं छोट्या गोष्टी घेऊन एक मी काय सामान्य कार्यकर्ता किंवा इवन एक माणूस ज्याला राजकारणात पडायचं नाही, त्याच्याकडनं बऱ्याच शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि एक आपल्या समाजामध्ये किंवा सोसायटीमध्ये राजकारण्यांकडे किंवा पुढाऱ्यांकडे एका वाकड्या नजरनी बघायचं एक ट्रेंड किंवा फॅड किंवा फॅशन आहे. तेच जर जनतेने थोडं साईडला ठेवून प्रत्येक नेत्याला ॲज अ ह्युमन बिंग ॲनालाइज केलं, त्याची पॉलिटिकल पॉवर साईडला ठेवून, तर तो नेता किती हुशार आहे आणि किती ब्रिलियंट पर्सनॅलिटी हे लोकांना कळत जाईल. तुमच्यावर बाळासाहेबांचा जास्त प्रभाव आहे की आईचा जास्त प्रभाव आहे? मी म्हणेन दोघांचा इक्वल प्रभाव आहे. दोघांकडनंही वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या, वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेतो, ऐकायला मिळाल्या आणि दोघांचाही खूप वेगळा इन्फ्लुअन्स आहे. पण त्याहून जास्त म्हणतो की मला एक मोठा प्रिव्हिलेज जो मिळाला आहे तो म्हणजे माझ्या घरी जे चर्चा किंवा कॉन्व्हर्सेशन्स होतात त्याच्यातूनच इतकं शिकायला मिळालंय की ते खूप मोठा ॲडव्हान्टेज झालाय. सुजात, तुमच्यावरही असा म्हणजे लोकांचा आक्षेप होऊ शकतो की तुम्ही जसं प्रस्थापितांवर टीका करता की घराणेशाही आहे वगैरे वगैरे, पण तुमचाही प्रवास तशाच प्रकारे सुरू आहे, तर याला काय उत्तर द्याल? नाही, हा प्रश्न चुकीचा वाटतो मला 2 कारणांसाठी. प्रस्थापित म्हणजे कोण? सत्ता मिळवणारे. वंचित बहुजन आघाडी किंवा भारिप बहुजन महासंघाकडे कधी पिढीजात सत्ता नव्हती जी आज ठाकरेंकडे, पवारांकडे किंवा गांधींकडे होती. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, वंचित बहुजन आघाडी 2019 मध्ये चालू झालेला पक्ष आहे. सो ट्रान्सफर ऑफ तो पक्षच चालू केलाय प्रकाश आंबेडकरांनी. सो देर इज नो डायरेक्ट ट्रान्सफर ऑफ पॉवर की प्रकाश आंबेडकरांना तो पक्ष त्यांच्या वडिलांकडनं आणि म्हणजे भैयासाहेबांकडनं आणि भैयासाहेबांना बाबासाहेबांकडनं तो डायरेक्ट पक्ष मिळालाच नाही. ती एक सोशल मुव्हमेंट 2019 मध्ये उभी केली. आणि थेट माझ्यावर जे आरोप होतात त्याच्यामध्ये मी सरळ असं म्हणेन की आज ना माझ्याकडे वंचित बहुजन आघाडीचं पद आहे, ना मी कुठल्या पदासाठी इच्छुक आहे, ना मी तिकीट मागतोय, ना मी कुठे उभा राहणार आहे इलेक्शनला आगामी कुठल्या काळामध्ये. सो ती एक डायरेक्ट ट्रान्सफर ऑफ पॉलिटिकल पॉवर और स्टेट पॉवर नाहीच आहे. आणि दुसरी गोष्ट की आज मी स्वतःला एक कार्यकर्ता म्हणून बघतोय. आज मला कोणी म्हटलं की तू बोल तर मी बोलेन. आज जर मला कुठल्याही वंचितच्या स्टेजवरती म्हटलं की टाइम नाहीये, बाकीचे अजून लोक बोलणार आहेत, तुम्हाला संधी नाही, मी खुशी ऑडियन्समध्ये जाऊन बसेन, कार्यकर्त्यांबरोबर खांद्याला खांद्या लावून उभा राहीन. सुजात, तुम्ही नेमकेच लंडनवरनं तुमचा एक इलेक्शन कॅम्पेनिंग अँड डेमोक्रेसी हा कोर्स पूर्ण करून आलात. नेमका हा कोर्स काय स्टडी केला जातो? बेसिकली हा कोर्स आहे तो आपल्याकडे एक चुकीची गोष्ट होते की राजकारण हे कम्युनिटीजचं गणित म्हणून पकडलं जातं. पण जेव्हा इकडच्या प्रास्ताविक लोकांना गणित म्हणून पकडतात तेव्हा पब्लिक ओपिनियन, इन्कम्बन्सी, लोकांच्या मनातली इच्छा काय आहे किंवा लोकांचे प्रश्न सुटतायत का ह्याच्याकडे लक्ष नाही दिलं जात. आणि इलेक्शन कॅम्पेनिंग अँड डेमोक्रेसी हा असाच एक सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये शिकवलं जातं की इलेक्शनची फील्ड ही चेंजिंग आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत संपर्क कसा करायचा, पब्लिक ओपिनियन कसं ओळखायचं आणि सिम्पली इलेक्शन कॅम्पेन कशी चालवायची. ॲज टू कम्पेअर इंडिया अँड अदर कंट्रीज, तुम्हाला काय वाटतं, काय फरक आहे नेमका कॅम्पेनिंगमध्ये? 2 गोष्टी आहेत. मी अदर कंट्रीजमध्ये जास्तीत जास्त UK बद्दल बोलेन कारण मी UK मध्ये राहिलो आणि मोस्ट ऑफ माय केस स्टडीज आणि अभ्यास तिकडच्याच पद्धतीने झाला आहे. सो तिथली एक गोष्ट अशी आहे की भारतामध्ये पॉप्युलेशन इतकी जास्त असल्यामुळे एक अप्रोच वेगळा घ्यायला लागतो. UK मध्ये एक पद्धत असते की पॉलिटिशियन तो नगरसेवक असो किंवा खासदार असो, तो प्रत्येक घराला कॅम्पेनमध्ये 4 वेळा भेट देतो.
आपल्याकडे 2 गोष्टी होतात. पहिली गोष्ट अशी की आपल्याकडे इतकी मोठी लोकांची संख्या आहे की एका माणसाला प्रत्येक घरी पोचता नाही येत. हम्म, हम्म. आणि दुसरी गोष्ट अशी की इकडच्या प्रस्थापितांनी इतके वर्ष जे राजकारण करून ठेवलंय हम्म, हम्म. की त्यांच्यामध्ये लोकांच्या घरी जाण्याची हिंमत पण नाही राहिली. बर. कारण आज इकडचे नेते जर रस्त्यांमधनं चालले आणि लोकांना घरोघरी जाऊन भेटले तर लोक त्यांना प्रश्नांवरनं चोपून काढतील. आता या तुमच्या जे शिक्षण तुम्ही घेतलं त्याचा वंचित बहुजन आघाडीला कसा फायदा करणार? ते तुम्हाला कामातनं दाखवेन. सुजात, भविष्यात जर संधी मिळाली वंचित बहुजन आघाडीकडून तर कुठल्या मतदारसंघात लोकसभेला उभं राहायला आवडेल? मी बहुधा उभाच नाही राहणार आहे. पण तरी तुम्हाला संधी मिळाली भविष्यात तर कुठला जिल्हा निवडाल तुम्ही? ते मी आता नाही डिस्कस करणार. ठीक आहे, शेवटचा प्रश्न की स्थानिक स्वराज्याच्या ज्या आता निवडणुका समोर येतात त्यासाठी कुठली स्ट्रॅटेजी तुम्ही आखलेली आहे सध्या? सॉरी बस, मी तर टीव्हीवर नाही डिस्कस करू शकत. धन्यवाद. तर हे होते सुजात आंबेडकर, ज्यांनी आपल्याशी खुला संवाद केला, अनेक राजकीय गोष्टीवर आपल्यासोबत गप्पा केल्या, त्याचबरोबर देशाच्या राजकारणावरही त्यांनी आपले सडेतोड मत मांडले. सुजात, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू धन्यवाद. सो मच. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.